हॅलो नमस्ते. चला तर आजचा दुसरा दिवस आहे आणि आम्ही चाललेलो आहे वॉटरफॉलला. तर सकाळी घरीच नाश्ता करून सर्वजण बाहेर पडलेले आहेत. तर वॉटरफॉलला जाण्यासाठी विशालदादांनी एक प्रायव्हेट बस मॅनेज केली होती, ज्यामधून आम्ही सगळे फॅमिली मेंबर्स जात आहोत. तर आम्ही दिवसभर वॉटरफॉललाच असल्यामुळे जेवण, मुलांचं खाऊ वगैरे असं सगळं साहित्य आम्ही नेत आहोत. त्यामुळे असं मुलं मस्त निवांत खाऊ खात एन्जॉय करत आहेत. हे आमचे कोच आहेत, ते आम्हाला गाईड करत आहेत. तर वातावरण खूप मस्त होतं. पाऊस अजून तरी नव्हता, पण पावसाची शक्यता होती. पण भिजायचं जसं ठरवलेलं त्या तयारीने सगळे आले होते. तर आम्ही पोहोचलेलो आहे त्या ठिकाणी आणि गाडीतून सगळेजण उतरत आहेत आपापलं साहित्य घेऊन. कारण ते सगळं साहित्य घेऊन आता आम्हाला वॉटरफॉलपर्यंत चालायचं आहे. त्यामुळे लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी साहित्य घेतलं होतं. तर विशालदादा आमच्या ट्रिपचे आजचे गाईड आहेत. चला फायनली प्रवास चालू झालेला आहे वॉटरफॉलचा आणि असं जंगलातून चालत जायचं होतं. सोनल दीदी आणि आकांक्षा कोल्ड्रिंकचा आईस बॉक्स घेऊन चालले आहेत. तर वॉटरफॉलला जाताना अधूनमधून छोटे छोटे असे ओढे लागत होते आणि एवढ्याशा पाण्यातून चालत जायचं होतं. तर तो ओढा पास करून आम्ही पुढे निघालो. तर पुढे अजून एक छोटासा ओढा होता. तर असं 2-3 ओढे लागणार होते. तर लहान मुलांना घेऊन आणि सगळं साहित्य घेऊन आम्ही असं निसर्गाचा आनंद घेत निघालो होतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खूप एक्सायटेड होते त्या पॉईंटला जाण्यासाठी. आणि 2-3 किलोमीटर चालल्यानंतर आलेला आहे वॉटरफॉल आणि हे निसर्ग सौंदर्य खरंच अप्रतिम होतं. तर आणलेलं सगळं साहित्य असं एका झाडाखाली मांडलं आणि सगळेजण आपापल्या पद्धतीने हे मुमेंट्स एन्जॉय करत आहेत. इथं आमचा लीडर चप्पल काढा म्हणून इन्स्ट्रक्शन देत आहे सगळ्यांना आणि त्या इन्स्ट्रक्शन फॉलो केलंच पाहिजे. तर काही जणांनी पोहण्याचा पण आनंद घेतला. तर एकीकडे ही धबधब्याची गर्जना आणि एकीकडे ही जंगलातील नीरव शांतता खरंच मनमोहक होती. तर या निसर्गरम्य वातावरणात मस्त एन्जॉय करत घरून आणलेलं खाऊ खात असं चाललेलं. मी आणि शिवन्य पाऊस असल्यामुळे छत्री घेऊन बसलो होतो. तर थोड्या वेळासाठी शिवला मी पण पाण्यात घेऊन गेले. त्यानंतर वरती एक धबधबा होता, तिथं पण आम्ही गेलेलो. शिवण्याला मामीनी घेतल्यामुळे मला तिथं जाणं शक्य झालं. तर तिथं खूप म्हणजे खूप एन्जॉय केला आम्ही.
चला सबका साथ सबका विकास होऊन आता सबका विकास त्यानंतर इथं आम्हाला बसून एक रील करायची होती एका सॉन्गवर. राणी माझ्या मळ्यामध्ये घुसशील काय, ती चर्चा चाललेली. तर एवढी प्रॅक्टिस करून सुद्धा हे गाणं चुकीचं म्हणलेलं आहे. राणी माझ्या मळ्यामंदी घुसशील काय. पण त्यामागचा एन्जॉय महत्त्वाचा. एन्जॉय करून आणि पाण्यात खेळून सगळ्यांना भूक लागलेली, त्यामुळे जे आम्ही काही घरातून आणलं होतं जेवण, तर त्यावर सगळ्यांनी ताव मारला, कारण सगळ्यांना कडकडून भूक लागलेली. आणि अशा निसर्गरम्य वातावरणात 4 घास जरा जास्तीच जातात. तर हे एक तांबडी सुर्ला वॉटरफॉलच्या इथलंच एक हिडन प्लेस आहे, जे कुणाला जास्त माहिती नाही, त्यामुळे फक्त आमचीच फॅमिली इथं होती. सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आणि सगळेजण जायच्या तयारीला लागलेले आहेत. आणि इथं खूप छान सीन पाहायला मिळेल तुम्हाला. हे मस्त असं फुलपाखरू मामींच्या ड्रेसवरती बसलेलं, आणि त्यानंतर ते उडत उडत जाऊन शिवण्याच्या हातावरती बसलेलं. वाव, मस्त. चला आता आम्ही परतीच्या मार्गाला लागलेलो आहे. तर चालत जाताना जंगलातला आवाज कधी कधी छान पण वाटत होता आणि कधी कधी एकदम भयानक असा पण वाटत होता. इथं अमृता दीदी मला ह्या पानांचं फूल कसं होतं हे दाखवत होत्या. वाव. तर त्या गोव्यात असताना लहानपणीची आठवण सांगत होत्या. आम्ही लहान असताना असं पानांचं फूल करायचो. तर जाता जाता वाटेत लागलं एक महादेव मंदिर. तर आमच्या दोघींच्याकडे छत्री नव्हती, त्यामुळे आम्हाला असं जायला लागलं. तर एवढी मेहनत करून आम्ही पोहोचलो, पण मंदिर बंद होतं. तर हे मंदिर तांबडी सुर्ला येथील कदंब राजाच्या काळातील 12व्या शतकातलं महादेव मंदिर आहे, जे बेसाल्ट खडकापासून बनलेलं आहे. तर पोर्तुगीज साम्राज्याने हिंदूंची सगळी मंदिरे आणि प्रार्थनास्थळे उद्ध्वस्त केली होती, त्यातून वाचलेलं हे एकमेव मंदिर आहे. तर आम्हाला इथे एक टपरी दिसली आणि मस्त तिथं कांदा भजी खाल्ली गरमागरम आणि चहा घेतला. मग आम्ही घरी निघालो. घरी गेल्यानंतर मस्त फ्रेश होऊन मामा आणि मामींची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली. तर इथे अविनाश जिजू गरमागरम पोह्यांचा चिवडा बनवत आहे आणि चिवडा स्वादिष्ट झाला होता. तर इथे अमोल जिजू सगळ्यांसाठी, खास करून लेडीजसाठी कॉकटेल बनवत आहेत. वाव, ऑसम. चला आता फुल ऑन एन्जॉय झालेला आहे. सगळे थकलेले पण आहेत. आता झोपायची तयारी चाललेली आहे. दुसऱ्या दिवशी आम्ही जाणार आहोत रिसॉर्टला. तर तो व्लॉगसुद्धा नक्की बघा आणि माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.